लग्न होईपर्यंत भावासोबत मी भांडण करायची की तू माझ्याकडे यायचं नाही असं तसं. आणि जेव्हा माझा भाऊ माझ्याकडे लग्न झाल्यावर पहिल्यांदा यायला लागला तेव्हा मला रात्रभर झोपच नाही. आणि त्याला पण तसंच, काय आणू काय आणू अजून सांग. आणि त्यांच्या फक्त 2 बॅगा आणि पहाटे 5:30 वाजता भाऊ आणि वहिनी नागपूरवरून बँगलोरला पोहोचल्या आणि इतक्या साऱ्या बॅग्स घेऊन आल्या. ते पण सगळं माझ्यासाठी. मला विश्वास असतो की आम्ही तेच बहीण भाऊ आहोत की आम्ही एकमेकांना म्हणायचो की मला बोलायचं नाही, मला फोन नाही करायचा, तुझं तोंड नाही पाहायचं आहे. भाऊ आला म्हणून फटाफटात चहा बनवून घेतला. इथं ते गप्पा गोष्टी करत होते तोपर्यंत भावाची मुलगी आहे, ओवी नाव आहे तिचं, तिने पण छान ब्रश करून घेतला आणि मुलं पण एकदम खुश. आता सगळ्यांना चहा पाणी दिला आणि बहिणीच्या घरी भाऊ आला. काय माहिती माझा भाऊ पण इतका लाजत होता, असं वाटतं की खरंच तो पाहुणा भरून आलाय. आणि वहिनी लागली कामाला. इतके सामान सामान. मुलांची काही इच्छा नव्हती शाळेत जायची. म्हटलं मामा आहे आता आपल्याकडे बरेच दिवस, तुम्ही जाऊन या. कसं त्यांना स्कूलला पाठवलं. मस्त गरमागरम पोहे बनवले. आणि हाच तो माझा भाऊ होता, त्याला मी जेवायला म्हणायची की तुझ्या हाताने बनवून खाण्यात उपाशी राहा. आणि आल्यावर मला असं झालं की आता मी काय करू आणि काय नाही. मस्त चहा बनवला. आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचे की अशी अवस्था तुमची पण होते का जेव्हा तुमचा भाऊ तुमच्याकडे येतो. चला बा.